मोठा गाजावाजा करून अमरावती विमानतळावरून अमरावती ते मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. मात्र अमरावती, मुंबई तसेच हैदराबाद एअर अलायन्स तांत्रिक कारणामुळे 21 ऑगस्ट पासून ठप्प झाली आहे. ऑपरेशनल इश्यू या कारणाखाली सेवा थांबवण्यात आली असली तरी मोठ्या तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. एअर अलायन्सच्या 72 ATR विमानाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू असून 1 किंवा 15 सप्टेंबर पासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मात्र यावर टीका करत लवकर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत विमानसेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली. तर लवकरच विमानसेवा सुरळीत होईल असा आश्वासन काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. अमरावती विमानतळाचं खूप मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं, परंतु तेव्हापासूनच विमानसेवा ही सातत्यानं खंडित होत आहे आणि आज तागायत ती खंडितच होत आली. आता तर पूर्ण आठवडाभर हे विमान इथून उड्डाण झालं नाही. म्हणून संबंधित मग विमान प्राधिकरण असेल किंवा अलायन्स एअरलाईन असेल यांच्यासोबत मी पुन्हा चर्चा केली. कालसुद्धा बोललो आणि त्यांनी आश्वासित केलं की 1 तारखेपासून विमानसेवा ही सुरळीत होईल. मी या निमित्तानं मंत्री महोदयांना सुद्धा मागं पत्र दिला, पुन्हा भेटणार आहोत की अलायन्स एअरलाईन्ससोबतच वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टायअप करून ही जी काही अमरावती विमानसेवा आहे ती अमरावती विमानसेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात मी पुन्हा विनंती करेन. आणि जे काही अमरावतीकरांना आता त्रास होतो अनियमिततेचा, तो त्रास येणाऱ्या काळात कसा कमी होईल याचा प्रयत्न करेन. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.